म्हणजे याच्यामध्ये जे दोन गट असतात, एकतर मीडियावाले जे दहशतवाद्यांच्या नातेवाईकांच्या घरी जातात आणि त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेतात. तर मीडियावाल्यांचा आव असा असतो की जणू कोणीतरी ऑलिम्पिकचं मेडल पटकावलेलं आहे, मीडियावाले त्याच्या घरी जात आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना लाईमलाईटमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या भावना ज्या आहेत त्या जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. बरं, हे जे नातेवाईक असतात त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात? पण पूर्वी तुम्ही मिस युनिव्हर्स किंवा मिस वर्ल्ड या प्रतियोगिता जर पाहत असाल तर त्याच्यामध्ये जी तरुणी विजेती असते तिला जेव्हा तो मुकुट घातला जातो त्याच्यानंतर तिच्या चेहऱ्यावर जे भाव असतात, एकतर प्रचंड धक्का बसलाय, प्रचंड आनंद झालेला आहे, आनंदाश्रू आलेले आहेत आणि बोलता येत नाहीये. साधारण तशाच प्रकारच्या प्रतिक्रिया या लोकांच्या चेहऱ्यावर दिसत असतात. म्हणजे आपल्याला प्रचंड धक्का बसलेला आहे, आपल्याला काही माहीतच नव्हतं. आपला पोरगा बिचारा किती गरीब, किती साधाभोळा, म्हणजे त्याला हिंदी गाणी आवडतात, क्रिकेट आवडतं आणि तो दहशतवादी झाला. खरं तर जे आईबाप असतात ज्यांचं मुलांवर लक्ष असतं, आपल्या मुलाच्या नजरेवरून ते ओळखतात की याने चोरी केली आहे की नाही, याच्या मनामध्ये पाप आहे की नाही, याने काहीतरी गैरकृत्य केलं आहे की नाही. यांचे जे देवटे असतात ते घराच्या बाहेर पडतात आणि कट शिजवतात. हजारो हिंदूंचं रक्त सांडण्याचे कट शिजवतात, या देशाच्या विरोधात कारस्थान करण्याचे कट शिजवतात. म्हणजे ही सगळी नाटकं असतात. यांचे जे आईबाप असतात आणि यांची जी मुलं असतात, म्हणजे खाण आणि माती याच्यामध्ये काही फरक नसतो, लक्षात घ्या. दोघंही सारखे असतात, फक्त नाटकं चाललेली असतात. आणि ही जी नाटकं आहेत ती जनतेच्या समोर आणण्याचं काम मीडियावाले करतात, यांना सहानुभूती मिळवून देण्याचं काम मीडियावाले करतात. खरं तर यांचे आईबाप तेवढेच दोषी आहेत जेवढे हे दहशतवादी दोषी आहेत.